एखादी धडधाकट व्यक्ती जितकं मनोबल ठेवू शकते त्याहीपेक्षा कितीतरी पटीने जास्त ओंकारने अपघातामुळे आलेलं व्यंगत्व स्वीकारत आपलं मनोबल आणि आपली इच्छाशक्ती जबरदस्त ठेवली। 6 जून 2012 रोजी ओंकारचा अपघात झाला होता। पडल्यानंतर माझं सेन्सेशन पूर्ण गेलं। छातीपासून खाली मला काहीच समजत नव्हतं। 3-4 वर्ष मला काही समजत नव्हतं, बेडवरच होतो। तेव्हापासून आतापर्यंत त्याने आपल्या मनाशी एक स्वप्न बाळगलं आणि या स्वप्नात आई वडील त्याचबरोबर त्याचा भाऊ असं संपूर्ण कुटुंब त्याच्या सोबत होतं। भावामुळे मी इथपर्यंत आलो, नाहीतर मला या क्षेत्रात यायचंच नव्हतं। मला दुसरंच काहीतरी करून दाखवायचं होतं। माझ्या भावामुळे मला म्हणले की एकदा ट्राय करून तर बघ, म्हणजे तुला जमल का। ओंकारने एमपीएससीच्या माध्यमातून डीजीपी क्लर्क ही पोस्ट साध्य केली आणि हे यश साधन होतं। आज ओंकारच्या या आनंदामुळे अनेकांचे डोळे आनंदाश्रूने पाणावले आहेत। ओंकारच्या आई या महिला पोलीस आहेत। त्या सांगतात की एक काळ असा होता की दागिने विकून मी ओंकारचा दवाखाना पाहिला। एक काळ असा आला की ज्या वेळेला माझ्या मुलाला पैसे नव्हतं, मी माझे स्वतःचे दागिने नेऊन विकल्यात आणि पोरासाठी दवाखान्यात खर्च केलेला आहे। एक अक्षरशः मला एक मला जेवणाची सुद्धा आमची परिस्थिती। ओंकारचं स्वप्न आर्मीत जायचं होतं असं त्याचे वडील सांगतात आणि हे सांगताना वडिलांचे डोळे सुद्धा पाण्याने भरलेले दिसतात। माझे एकच ध्येय होतं की यांना जे थळ्याच्या डोक्यात होतं की बाबा मला मिलिटरीत जायचं आहे, मला देशाचा झेंडा घेऊन मिळवायचा आहे, पण आता सेवा ही करावी इच्छा होती, माझी भरपूर इच्छा होती की शासकीय सेवा याने करावी आणि ती चांगली असावी। जनतेची सेवा करणारा एखादा तरी मुलगा माझा असावा, एवढीच इच्छा होती। पण आज सरकारी नोकरी मिळवून ओंकारने नकारात्मकतेला हरवून घवघवीत यश मिळवलंय। चला पाहूया कोल्हापूरच्या पोलीस लाईन इथं राहणाऱ्या ओंकारची ही भन्नाट यशोगाथा। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने। गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची। नमस्कार, केके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। शरीर थकू शकतं, मात्र जिंकण्याची जिद्द असेल तर व्यंगत्वही मागं पडतं आणि हेच दाखवलेलं आहे कोल्हापुरातील एका तरुणानं, ज्याला एका अपघातामुळे त्याचं आयुष्य बदलत गेलं आणि त्या बदललेल्या आयुष्यानंतर आलेल्या संकटावर मात करत या तरुणानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची डीजीपी क्लर्क पदाची परीक्षा जी होती ती दिली होती आणि त्या परीक्षेत त्यानं घवघवीत असं यश मिळवलेलं आहे। या संपूर्ण प्रवासादरम्यान त्याला आलेल्या अडचणी, त्याला मिळालेलं मार्गदर्शन आणि प्रेरणा त्याला कुठून मिळाली, हा संपूर्ण प्रवास जो आहे हे जाणून घेण्यासाठीच मी आता पोहोचलोय कोल्हापुरातील कसबा बावडा येथील पोलीस लाईनमध्ये। खरं तर या तरुणाची आई जी आहे ती पोलीस खात्यामध्ये नोकरी करते आणि ही नोकरी सांभाळत असतानाच त्या आपल्या मुलाचा सांभाळ करत होत्या आणि त्याला नेमका पाठिंबा कसा मिळाला, कोणाचा मिळाला, हेच जाणण्याचा प्रयत्न आपण आज करणार आहोत। ओंकार, सर्वप्रथम तुझं खूप खूप अभिनंदन केके न्यूजच्या वतीनं। तू ही स्पर्धा परीक्षेमध्ये चांगलं यश मिळवलेलं आहेस, त्याबद्दल मला सांग, तुझा जो अपघात घडला हा अपघात नेमका कसा आणि कधी घडला होता? माझा अपघात 2012 झाला, 6 जून 2012ला। आणि त्यानंतर मला मी पडल्यानंतर माझं सेन्सेशन पूर्ण गेलं। छातीपासून खाली मला काहीच समजत नव्हतं आणि नंतर मला घरातल्यांनी आणि शेजारी आणि मित्रांनी उचलून सिटी हॉस्पिटलमध्ये नेला। सिटी हॉस्पिटलमध्ये तिथं काही ट्रीटमेंट झाली नसल्यामुळे मला पुण्याला नेले। पुण्याला नेल्यामुळं तिथं मला 15/6/2012ला माझं ऑपरेशन झालं आणि त्यानंतरनं 3-4 वर्ष मला काही समजत नव्हतं, बेडवरच होतो। नंतर मला आईनेच आई बाबाने सांभाळली, भावाने सांभाळलं, बहीण पण साथीला होती त्यात। आणि आता जर बघायला गेलं तर या अपघातानंतर तुझ्या छाती खालचा जो भाग पूर्ण आहे तो पूर्णपणे बधीर झालेला आहे आणि हे सगळं करत असताना तुला अनेक कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं, तर कशी नेमकी त्यावेळी परिस्थिती असायची? म्हणजे मला संडास बाथरूमला समजत नव्हतं, त्यामुळं मला त्रास होत होता। मी कोणाला सांगणार, ती सगळं माझी जी गोष्ट होती ती माझ्या आईला
सांगत होतो, आईला बहिणीला सांगत होतो आणि भावाला सांगत होतो. बर. वडिलांना सांगू शकत नव्हते की वडील शेतीमुळं गावाकडेच असायचे जास्त करून. त्यामुळे सगळे जे काय बघत होते ती माझी आई आणि बहिणी बघत होती. मग हे सगळे संकट असताना तू स्वतःला सावरलंस कसं? कसं सावरलं कसं सांगणार. मना आपले काय म्हणतात ते इच्छाशक्ती असली ना ते सगळं होऊन जातं. बर. आत्ता या हे व्यंगत्व आल्यानंतर आपण अनेक तू बेडवरच झोपून कदाचित 13 वर्ष तू या बेडवर झोपूनच आहेस आणि ज्यावेळेला आपण बाहेरची मुलं बघतोय फिरत असतात, अभ्यास करत असतात, खेळत असतात, हे करत असताना कधी तुला निराशा आली असं वाटतंय का? हा वाटते की मला, म्हणजे बाहेर गेले की वाटत होतं की मी फिरायला जावं, चालत जावं पोरांसोबत. कारण मी त्यात असं मी मांडलंच नाही स्वतःला. मी व्हीलचेअरवरनं पोरांच्यात जाऊन बसत होतो. पोरं पण मला अशी कधी काय म्हणलं नाही की तो अपंग आहेस वगैरे, असं कधीच बोलले नाही. मला असं कळालं की तू अशा परिस्थितीमध्ये देखील तू जलतरण स्पर्धांमध्ये देखील भाग घेतलेला होतास. नेमक्या कोणत्या कोणत्या स्पर्धामध्ये भाग घेतलास आणि त्यामध्ये यश कसं मिळालं तुला? पहिली मी सरांचं नाव सांगू शकतो की संजय पाटील सर म्हणून मला पहिला शिकवताना सर होते. त्यांनी मला पहिली स्पर्धा माझी खेलो इंडिया झाली. खेलो इंडियानंतरनं त्या सरांनी माझे जे शिकवल्यानंतरनं परत कोल्हापूरची एक चॅम्पियनशिप झाली, त्याच्यात भाग घेतला. त्यानंतर कल्याणला एक झाली, त्याच्यात एक भाग घेतला. टोटल माझ्याकडे आता 12 मेडल आहेत. बरं. त्याबद्दल अभिनंदन तुझं. आता तुझं जे हे यश तुला मिळालेलं आहे, या यशामागं नेमकं कुणाचा पाठिंबा तुला मिळाला? जास्तीत जास्त म्हणलाचा तर माझा भावामुळे मी इथंपर्यंत आलो. नाहीतर मला या क्षेत्रात यायचंच नव्हतं. मला दुसरंच काहीतरी करून दाखवायचं होतं. माझ्या भावामुळे मला म्हणले की एकदा ट्राय करून तर बघ, म्हणजे तुला जमल का. जमल्यानंतर मग ते मला इच्छा वाटली की मग आपण होऊ शकतोय. मग ते अभ्यासाची जे काही वेळ होता किंवा अभ्यास कशा पद्धतीनं तू केलास त्यावेळेला? ऑनलाईन पद्धतीनुसार दादांची बॅच जी दिली तीच मी केली. दादाच्या मित्रांनी पण मला थोडीफार मदत केली. म्हणजे त्या क्षेत्रात तू होतोयस असं ही बाहेरची मुलं, म्हणजे माझ्या भावाचे मित्र जे आहेत की नाही त्यांनी सपोर्ट केला. तू होऊ शकतोस ह्या गोष्टीत. खरं तर भावानं तुला या MPSC परीक्षेबाबत तुला मार्गदर्शन केलं, त्यानं तुला पाठिंबा दिला. मात्र हे सगळं करत असताना तुझ्या सांभाळण्याची जबाबदारी मुख्यत्वे आई करत होत्या. आई करत असताना तुम्हाला आई ज्यावेळेला तुम्ही ह्याचा सांभाळ करत होता, तुमची कर्तव्य ज्यावेळेला तुम्ही सेवा बजावत असताय, तुमचं कर्तव्य पार पाडत असताना काय अडचणी आल्या हो तुम्हाला? एक वेळ असा झाला की मला गैबी बंदोबस्त घातलेला होता आणि तो जास्त आजारी होता. आजारी असताना मी साहेबांना बोलले की असा माझा आजारी आहे आणि मला बदली पाहिजे आहे कंट्रोलला. साहेब म्हणले मी परत आल्यानंतर तुमची बदली करतो. मग साहेबांनी मला सहकार्य केलं, बलकवडे साहेबांनी, आणि माझी बदली केली कंट्रोलला. आपल्या आजारी असताना त्याला मला सांभाळायसाठी मला सवलत पण दिली त्यांनी. बर. आत्ता प्रशासनाचं, कारण ह्या दोन्ही बाजू आपल्या मुलाचा सांभाळ करणं असेल किंवा तुमचं कर्तव्य बजावणं असेल, ह्या सगळ्यांचा सांभाळ करत असताना पोलीस प्रशासन जे तुमचं डिपार्टमेंट आहे, वरिष्ठ अधिकारी असतील, यांनी तुम्हाला कशा प्रकारे सपोर्ट केला? जर मला ड्युटी जास्त लांबची असली असेल तर मी सकाळी लवकर उठून त्याचं आवरून निघून जात होते. आणि ज्या वेळेला मला जास्त गडबड असेल त्यावेळी मिस्टरांना सांगायची की तुम्ही जर असं त्याला हे करा म्हणून, आणि ते पण मदत करायची मला. आज तुमच्या मुलानं असं MPSC परीक्षा देत या व्यंगत्वावर मात केलेली आहे आणि मोठं यश मिळवलं. काय भावना आहेत तुमच्या? भावना सांगू शकत नाही, एवढ्या मोठ्या भावना आहेत माझ्या. तुम्ही काय स्वप्न बघितलेलं त्याच्या बाबतीत? स्वप्न बघितलं म्हणजे असं दुसऱ्यांनी बोललेलं होतं की तुझं मुलगा असं हे आहे, तुला होऊ शकत नाही, ते मला त्यानं करून दाखवलं. हाच माझा मोठा अभिमान आहे. माझ्या नोकरीत मोठाच्या मोठा म्हणजे भला हे जेवढा अभिमान दाखवला त्यानं. आपल्यासोबत ओंकारचे वडील आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. काका, तुम्ही ज्या वेळेला ओंकारच्या यशाबद्दल तुम्हाला ज्या वेळेला त्याचा रिझल्ट आला, काय भावना होती हो तुमची? अत्यानंद झाला. बोलण्यात व्यक्त करू शकत नाही. खरं तर मगाशी ओंकार बोलता बोलता म्हणाला की माझ्या बाबांचं स्वप्न मी पूर्ण करू शकलो, एक मुलगा तरी माझा सरकारी नोकरीत जावा, आणि आज त्यानं ते मिळवलेलं आहे. हो, माझी पूर्ण इच्छा होती की त्याची इच्छा होती की मी मिलिटरीत भरती व्हावं. ज्या वेळेला तो पडला त्यावेळेला तो म्हणला की माझं एक स्वप्न अधुरं राहिलं. तर काय, पोलीस खात्यात मला मिलिटरीमध्ये जाऊन मला देशाची सेवा करायची होती, हे तिचं स्वप्न अधुरं राहिलं. पण त्यातनं पण त्यानं आता
पोलीस खात्यातच म्हणजे क्लार्क म्हणून अशी नोकरी गेलेली करतोय. तुमची इच्छा त्यांनी पूर्ण केली. माझी तर 99%. त्यात जास्त श्रेय आहे अजितचं जास्त. अजित म्हणजे तुमचा मोठा मुलगा? मोठा मुलगा, त्याचं श्रेय आहे. तो सध्या आता काय करतोय? सध्या ते MPSC अभ्यास करतो. बर. सध्या पुण्याला असतो तो, MPSC अभ्यास करतोय. आता हा सगळा अभ्यास करत असताना किंवा त्याचा सांभाळ करत असताना आर्थिक अडचणी, मोठ्या आर्थिक समस्या ही मोठी समस्या असते. ज्या वेळेला मला मदत लागल त्या वेळेला मी वेल्फेअरकडून पैसे घेतलेले त्याच्या ऑपरेशनसाठी वगैरे काय सुद्धा. आता सुद्धा मी ऑपरेशनसाठी 2 लाखाचं SPFला हे ठेवलेलं आहे की मला पैसे मिळावे. पोलीस खात्यानं मला भरपूर मदत केली आणि त्यात मला अधिकाऱ्यांनी सुद्धा घड्याळाकडे बघायचे, 12 वाजले तुझ्या मुलाला जेवण द्यायचं आहे, जावा लवकर तुम्ही मॅडम. रिसवडकर सर म्हणून होते, त्यांनी मला भरपूर मदत केली. तुम्ही कुटुंब प्रमुख आहात आणि हे कुटुंब चालवत असताना अशा अपघातानं एक मोठा दुःखाचा डोंगर तुमच्या या कुटुंबावर कोसळलेला होता. मात्र हा जो संपूर्ण संघर्ष होता त्यावेळेला आपली मानसिक परिस्थिती अनेक आपण बघतोय, तर त्यावेळेला आपली मानसिक परिस्थिती तुम्ही स्थिर ठेवून आपल्या कुटुंबाला धीर कशा प्रकारे दिला? आपण कसं आता यांना माझं एकच ध्येय होतं की यांना जे याच्या डोक्यात होतं की बाबा मला मिलिटरीत जायचं आहे, मला देशाचा झेंडा घेऊन मिळवायचा आहे, पण आता सेवा ही करावी इच्छा होती माझी, भरपूर इच्छा होती की शासकीय सेवा याने करावी आणि ती चांगली असावी. जनतेची सेवा करणारा एखादा तरी मुलगा माझा असावा, एवढीच इच्छा होती. ओंकार, आता तू मला सांग, ज्या वेळेला तुझा रिझल्ट ज्या वेळेला आला, तुला ज्या वेळेला तुझ्या भावानं किंवा घरातल्यानी कोणी तुला रिझल्ट असल्याबद्दल सांगितलं, त्यावेळेला तुझी काय परिस्थिती होती? त्यावेळेला माझं अंग थरथरत होतं. त्यावेळेस मला काही समजत नव्हतं की माझं काय चालू आहे आणि काय नाही. ते मला येईल सगळ्यांचं फोन येतं, ज्याचं फोन यायचं नव्हतं त्यांचं पण फोन यायला लागलं. बर. म्हणजे माझं मलाच माहित नव्हतं मी काय म्हणजे काय झाली मलाच माहित नव्हतं. माझा पहिल्यांदाच आहे ना, मी बाकीच्यांना शुभेच्छा देतो. आपण पण म्हणतोय ना आपल्याला कधी पण असं सरकारी नोकरीमध्ये आपल्याला पण शुभेच्छा मिळाल्या. मला सांगता येईल, व्यक्तच करता. आता नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, काल मी आता बघतोय तुमच्या दारामध्ये गुलालाचा ढीग अक्षरशः पडलेला आहे, त्यांची प्रतिक्रिया काल कशी होती? एक चांगली होती. नाव कमवलं, नाव करून दाखवलं तुमच्या पोरक्यानं. अपंग म्हणजे हे नाही, अपंगावर मात करून त्यानं तुम्हाला यशस्वी करून दाखवलं, नोकरी करून दाखवली. असं एक काळ असा आला की ज्या वेळेला माझ्या मुलाला पैसे नव्हतं, मी माझे स्वतःचे दागिने नेऊन विकल्यात आणि पोरासाठी दवाखान्यात खर्च केलेला आहे. एक अक्षरशः मला एका टायमाला जेवणाची सुद्धा आमची परिस्थिती झाली. दवाखान्यात नेताना एक वेळेला तर आम्ही दोघं नवरा बायको मागूनही त्याच्याकडे मागत पैसे आणि त्याला आम्ही दवाखान्यात नेला. दवाखान्यात मला एका टायमाला जेवण सुद्धा मिळालं नव्हतं व्यवस्थित. अशा दिवसात आम्ही दिवस काढले. आता आई मला सांगा, आत्ता आपल्या मुलानं तुमचं एक चांगलं यश मिळवलेलं आहे. त्यानं अनेक या मोठ्या आघातावर त्यानं पाणी सगळं फिरवून आज त्यानं यश मिळवलेलं आहे. अनेक पालकांना अनेक अशा संकटांना सामोरं जावं लागतंय. अशा पालकांना तुम्ही काय संदेश द्याल? एक धैर्यानं त्यांच्यात हे खंबीरपणे त्याच्या मुलाच्या पाठीमागे उभा राहावं आणि त्याला सपोर्ट करणं हे महत्त्वाचं आहे. किंवा त्याच्या मनावर काय आघात होईल असं कधीही करू नका आणि त्याला सामोरं कसं जावं हे पहिलं त्याला ज्ञान द्या. किंवा ह्या अपंगत्वात मात करून आपण पुढे कसं गेलं पाहिजे हे त्याला त्याच्या डोक्यात भरा. त्याला इतर कुठल्याही गोष्टीचा त्रास देऊ नका आणि त्रास दिल्याचं त्याचं मन विचलित होण्याएकता आपण कधीही वागू नका. आणि चांगलं वागलं असं तर ते पुढचं ते कुठल्या तरी यशाला वसनी घातल्याशिवाय राहणार नाही. ओंकार, जीवनात अपयश, वेदना इतक्या असूनही तू यश मिळवलेलं आहेस. तर तुझ्यासारख्या दिव्यांग जे काही बांधव असतील, तरुण असतील, जे त्यांना काहीतरी करून दाखवायचं आहे, मात्र जे तुझ्यासारखं जे सामर्थ्य होतं ते सामर्थ्य अद्याप येत नाही आहे, तर अशा तरुणांना, अशा मुलांना तू काय संदेश देशील? स्वतःच्या आपल्या आईबाबाकडे बघा. आईबाबांचं काही स्वप्न आहे का नाही ते पूर्ण करायची आपली ताकद करा, बाकी काय नाही. आता यापुढं आज तू DGP क्लर्क पदाला गवसणी घातलेली आहेस. आता यापुढं आणखीन कोणतं तुझं स्वप्न आहे?
माझं एक स्वप्न शेवटचं राहिले ते स्विमिंगमध्ये इंटरनॅशनलला एकदा तरी भारताचा झेंडा आपण एकदा खांद्यावर घ्यावा. हे लास्ट माझ्या आईचं स्वप्न आहे, ते पूर्ण करणारच. म्हणजे नक्कीच तू बाबांचं जे सरकारी नोकरी मिळवण्याचे जे स्वप्न होतं ते बाबांचं स्वप्न पूर्ण केलंस. भावाचा तुला चांगला पाठिंबा मिळालेला आहे, मोठा भाऊ तुझा म्हणून. आणि आईचं जे स्वप्न आहे ते स्विमिंगचं तू करत असताना तुला अडचणी काही निर्माण झाल्या, मात्र अद्यापही तुझी ते स्वप्न आईचं जे स्वप्न आहे नॅशनलला पदक गोल्ड मेडल तुला मिळवून यायचं आहे, ते स्वप्न नक्कीच तू पूर्ण करशील. तर आपण पाहिलात की समाजाच्या मर्यादा आणि शारीरिक अडचणींवर मात करत ओंकार भोसले यानं हे घवघवीत असं यश मिळवलेलं आहे. खरं तर पाहायला गेलं तर आई पोलीस खात्यामध्ये नोकरी करते, बाबा शेती करतात, भाऊ जो आहे तो MPSC UPSC परीक्षेची तयारी करत आहे. या दरम्यान सगळ्यात महत्त्वाची भूमिका ज्याप्रमाणे ओंकारनं माझ्याशी खाजगीत बोलताना बोलला की बहिणीची सेवा जी होती, बहिणीची माया म्हणजे आईची माया, आणि त्या बहिणीनं देखील याचा ओंकारचा सांभाळ केला होता. आणि हे सांभाळ करत असतानाच त्याला मार्गदर्शन आणि एक धीर येत गेला, आणि या धीराच्या जोरावरच त्यानं जिद्द बाळगली, आणि त्या जिद्द बाळगल्यानंतर त्याला हे यश जे आहे ते मिळालेलं आहे. एकूणच जर बघायला गेलं तर अशा अनेक दिव्यांग बांधवांना ओंकार भोसले हा आदर्श व्यक्तिमत्व ठरलेला आहे, आणि त्यांच्यासाठी त्यानं प्रेरणेचे काही 2 शब्द देखील त्यानं आपल्या KK न्यूजशी बोलताना व्यक्त केलेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकर सह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.